नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग। आता झाला सकाळचा 8:30 वाजले। दोन्ही लेकरं गेले शाळेत आणि बाबूची चालू आहे मालिश। बाबू मालिश एन्जॉय करतो, मालिश आंघोळ मस्त एन्जॉय करतो। अगोदर बाथरूम मध्ये आंघोळ करून द्यायची तर तिथं तो घाबरत होता, तर आंघोळीला रडत होता, पण आता टब मध्ये मस्त आंघोळ एन्जॉय करतो, मस्त आंघोळ करतो। मालिश तर त्याला पसंदीदा आहे, त्याची मालिश पण त्याला खूप आवडते। तर आता याची बाबूची मालिश चालू आहे। तर बाबू बोलतं का मग? अशा प्रकारे बाबूची मालिश चालू आहे आता। मालिश करते, हा असं खाली नजर करून मला पाहत राहते मालिश करतो तेव्हा। आता बाबू मालिश करतो। शेजादा आणि पोटाला हात लावला की असा चमक पोटाला त्याला हे लागते। गुदगुदी गुदगुदी गुदगुदी। देखना गिरा मत दियो। आपला पोपट होऊन गेला। काल मी बनवायचा प्रयत्न केला होता, हे काजू कतली, तर काजू कतलीचा शिराच बनला, पण मी प्रयत्न सोडणार नाही। एक वेळा मी काजू कतली नक्की बनवन, आजच ट्राय करून होतो। एक वेळा आपला खराब झाला काजूचा शिरा बनला, आता आम्ही शिराच खाऊन घेतो आणि मी पुन्हा बनवून अजून काजू कतली नक्की बनवून दाखवन। कसा लागते काजू कतली शिरा सांग तू। बरं ठीक आहे, त्याचा एवढा शिरा हे खाऊन घेता। तर ह्या रोजच्या 1 किंवा 2 अशा पोळ्या वाचते, तर एवढ्या पोळ्या झाल्या। तर आता ह्या पोळ्या रणीच्या हाती पाठवतो गाईले देवाले, तर तो गाईले नेऊन देते। जास्त वाचत नाही पोळ्या, आपण किती बी मापाचं बनवलं, कमी बनवलं तरी पण 2-3 वाचते, कधी 2, कधी 1, कधी 3 अशा पोळ्या वाचते। तर हे कोणीच खात नाही वाचलेल्या पोळ्या, तर मी एकटे किती खाणार। आता बाबूच्या मुळे मी शिळं खाऊ बी शकत नाही, तर मी शिळं खात नाही, तर म्हणून आता गाईले पाठवून देतो, तो घेऊन जाते गाईले चारून देते। फेकत नाही मी पोळ्या, गाईले देऊन देतो। दुसऱ्या दिवशी वाचल्या का दुसऱ्या दिवशी गाईले देऊन द्यायच्या, कोणाचं तर पोट भरेल। आणि जर असा उन्हात उभा राहायचो, शाळेमध्ये गेलता तर उन्हात उभा राहिला होता। स्कूल मध्ये जाता तुम्ही तर ऊन भेटत असते? नाही भेटत, तर मग घेऊन घ्यायचं जरा। अच्छा नाही, तू घरात ये, काही गरज नाही ऊन खावायची। तर हे बघ आमचं पूर्ण खाली राहते, सगळ्याचे दरवाजे बंद राहते। हे 3 घर, 1 2 3 4 5 6 घर आहे, सगळे दरवाजे बंद राहते। 10 मिनिट उभा राहायचं। आज तानियाचे बुचा पहा, मस्त टाकले अशा। तिनं स्वतःच चांगलं असं टाक, तसं टाक, तर मग मी तशा टाकून दिल्या। इथं अशा पिना लावल्या मी ना वाटलं सेम। हा तर चला मग आता काल बनवलीच नाही मग काजू कतली, काल आपली चुकली। आज आता पुन्हा प्रयत्न करणं सोडणार नाही। जोपर्यंत परफेक्ट मेजरमेंट मध्ये काजू कतली बनत नाही तोपर्यंत मी प्रयत्न सोडणार नाही। तर आता अजून थोडासा प्रयत्न करतो। अब मम्मी उस दिन काजू कतली में आपने ज्यादा पानी डाल दिया होगा, इसके लिए अब कमी डालना। हाँ, आज आता पाणी कमी करतो। चला मग बनवू आज आता काजू कतली। केला चालू। आता मम्मी जाऊन राहिली एक रूम मध्ये। हे पा कबूतर आले, हटा। हे झोपलाय, ये सो रहा है अभी। अब मम्मी ले ली है काजू हे पा काजू पाण्यात। आता मम्मीने याच्या अंदर काजू टाकले कटोऱ्याच्या अंदर। जो खल खल
पाण्यानं धुवून पिसून टाकू मिक्सर जारमध्ये. मस्त महीन याचा चांगला पेस्ट बनवू पिठासारखा. त्याच्यात वाटण्यासाठी पाणी टाकून वाटणार आहे मी. असा एवढा बारीक मी पेस्ट करून घेतला काजूचा. आणि इकडे ठेवला पाक. 1 तारी पाक याचा येऊ देऊ. आता पाहू आपण आपली काजू कतली कशी बनते. आणि इकडे पेस्ट, इकडे काजू, हे पाक साखरेचा. बस एवढेच 2च आयटम लागते. काजू कतली तयार. तर असा पाक बनला. हे पा 1 तारी पाक. तार निघून हा हा जेवढं थंड झाला ना तेवढं चांगला. हे पण घ्या 1 तारी पाक झाला तयार आपला. मला विचारता. आता हे मिश्रण आपण ह्या पाकात टाकून देऊ. लढतो नखे. बाबू लढते हो. राणी. आवाज नाही येत तुला. बस आता नको. आता मम्मी बेलते. हेले है ना. काजू कतली. काजू कतलीचे पिठले. काजू कतलीच्या पेटी. घी लावली तिथं. हो. दाखवून चांगलं. तू काऊन पाहतं इथं दाखवून. झाला. आता शेप देऊन दे. थांब थोड्या वेळानं कापून. नाही आता बंद कर. मग असं काढतो. हा दे म्हणते.